आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शोकप्रस्ताव महापालिकेमध्ये ठेवण्यात आला होता। यावेळेला सभागृहामध्ये एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी सभागृहात नगरसेवकांना बोलण्यासाठी माईकची व्यवस्था पुरेशी नव्हती। सभागृहात माननीय नगरसेवक बोलत असताना सभागृहामध्ये आवाज देखील जात नव्हता। मुंबई महापालिका आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये अशा पद्धतीनं ध्वनी व्यवस्था देखील नीट नसणं हे अयोग्य होतं। म्हणून मी फक्त बोलता बोलता एवढाच उल्लेख केला की माननीय अजितदादा पवार जर का या सभागृहामध्ये असते तर त्यांना नीटनेटकेपणा आणि शिस्त लागत होती आणि ते जर असते तर निश्चितपणे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते। माझी सुद्धा सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण सभागृहामध्ये प्रत्येक नगरसेवकांना नीट बोलता यावं यासाठी पोडियम माईक उपलब्ध करून द्यावेत। अन्यथा महापालिका एवढी मोठी हेरिटेज महापालिका आहे आणि तिथं नाट्यगृहामध्ये माईक ज्या पद्धतीनं लटकलेले असतात त्या पद्धतीची दुरावस्था आहे, ती दूर करून तातडीनं पोडियम माईक तिथे उपलब्ध करून दिले तर सगळ्या नगरसेवकांची सोय होईल आणि प्रत्येकाचा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचेल एवढीच माझी या निमित्ताने अपेक्षा आहे। आज माईकची अडचण जाणवली काही दिवसांपूर्वी, मग झाली सभापती सभा, त्यावेळेला बसायची आसन व्यवस्था पुरेशी नव्हती। आता उद्या 10 नगरसेवक आणखी वाढतील त्यावेळेला हा प्रश्न आणखी गंभीर होईल। निश्चितपणे या बसण्याची व्यवस्था असेल, आसन व्यवस्था असेल आणि बाकी देखील बऱ्याच समस्या येत आहेत। म्हणजे टॉयलेट्स बाथरूम देखील नीट नसणं, आतमध्ये कडी-कोंडे नसणं, अशा अवस्था देखील इथं बघायला मिळतात। आपण आता नव्याने महापालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलंय, प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही निश्चित याचा पाठपुरावा करू आणि ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक सुविधा म्हणजे मुंबईसारख्या महापालिकेमध्ये एक बेसिक सुविधा मिळण्याचं काम या निमित्तानं झालं पाहिजे अशी आमची प्रशासनाकडनं अपेक्षा आहे आणि निश्चितपणे आम्ही याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आणि वेळोवेळी हे प्रश्न मांडू। तुम्ही भाषण करत असताना अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांनी काहींनी आक्षेप घेतला। तुम्ही धाराशिवमधला किस्सा सांगत होता, दादांनी कशा पद्धतीने त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना थांबलं होतं, त्यावेळेस काहींनी आक्षेप घेतला, नक्की तुमचं काय म्हणणं होतं, काय सांगाल? माननीय अजितदादांचं उदाहरण देताना मी एकच सांगितलं होतं की जेव्हा अजितदादा 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत होते, धाराशिवमध्ये सभा सुरू होती आणि धाराशिवमध्ये सभा असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधानं तिथल्या वक्त्यांनी केली होती आणि त्यावेळेला अजितदादा महाविकास आघाडीसोबत होते, भारतीय जनता पार्टीसोबत नव्हते। त्यावेळेला दादांनी जेव्हा भाषण सुरू केलं तेव्हा स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळं मोदीजींबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचं काही कारण नाही असं थेट अजितदादांनी ठणकावून सांगितलं की एखाद्या राजकीय नेत्यांबद्दल आणि ज्यांच्याकडे संविधानाचं पद आहे अशा नेत्यांबद्दल आपण आक्षेपार्ह बोलू नये अशा पद्धतीची समज अजितदादांनी दिली होती। मी तेवढाच रेफरन्स सांगून सांगितलं की आजकाल काही लोक अनाकोंडा वगैरे असे शब्द वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा अपमान करतायत। किमान अजितदादांची ही शिकवण आजच्या राजकीय नेत्यांनी घ्यावी एवढी मी आठवण करून दिली। त्यानंतर उभाटा गटाच्या काही नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला। खरं तर मी सभागृहामध्ये कुठेही कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, तरीही आ बैल मुझे मार अशा पद्धतीचं धोरण यावेळेला उभाटाच्या नगरसेवकांनी केलेलं आहे। आज नवीन कार्यकारिणी जाहीर झाली, या कार्यकारिणीवरती टीका करत असताना संजय राऊत असं म्हणतात की भाजपा पक्ष नाही तर भाजपा छळछावणी आहे, अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केली। भारतीय जनता पार्टी छळछावणी नाही तर जनतेची सेवा करणारी पार्टी आहे, जनतेला सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे। छळछावणी कोण असेल तर उभाटा गट हे छळछावणी आहे आणि ज्या पद्धतीनं उभाटा गटाचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महाराष्ट्राची छळछावणी करण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केला गेला। प्रामुख्यानं जेव्हा कोविडचा काळ होता सर्वसामान्य नागरिकांचा छळ केला, एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यापर्यंतची मारहाण केली होती, पत्रकाराला कोविडच्या काळामध्ये अटक करण्याचं काम केलं होतं, कंगना राणावतचं घर तोडण्याचा प्रयत्न केला होता, याला छळछावणी म्हणतात। संजय राऊत कदाचित ही छळछावणी विसरली असतील। महाराष्ट्रातली छळछावणी करण्याचं पाप उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं होतं हे संजय राऊत कदाचित विसरले असतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।